कार मैत्रिणींनो, नवीनच आई झाला आहात. आपल्या बाळाबद्दल संपूर्ण जाणून घ्यायचंय. मग नवजात बाळाचं संपूर्ण गाईड, बाळाचं दूध कधी द्यायचं कन्फ्युजन आहे, बाळ सतत रडतंय, बाळाला डायपर घालावे की नाही याबद्दल सुद्धा कन्फ्युजन आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला न्यूबॉर्न बेबीचं कंप्लीट रुटीन सोप्या भाषेत सांगणार आहे. आपण बघूया बाळाचं फीडिंग. तर नवजात बाळाचे पोट हे खूप छोटं असतं, त्यामुळे बाळाला थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असते. साधारणपणे 2 ते 3 तासांनी बाळाला आपण दूध द्यायला हवं. एका दिवसात 8 ते 12 वेळा फीडिंग होणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. तर बाळाला भूक लागली आहे हे कसं ओळखायला शिकणार आहात तुम्ही? तर खूप आई एक चूक करत असतात. बाळ रडायला लागलं तरच दूध देतात. पण ॲक्चुअली बाळ आधीच काहीतरी सिग्नल, काही साईन आपल्याला दाखवत असतं. जसं की बाळ तोंडात हात घालत असतं, बाळ होठ हलवत असतो आणि इकडं-तिकडं बाळ डोकं फिरवत असतं. हे बाळाला भूक लागले लागले असल्याचे साईन आहे. त्यामुळे या वेळेला बाळाला दूध दिलं तर बाळ शांत राहतं. आणि प्रत्येक फीडिंग ही बाळाची 15 ते 20 मिनिटं चालू शकते, म्हणजे बाळ ब्रेस्ट फीडिंग करत असेल तर. आणि बाळ नीट लॅच झालं आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे बाळ व्यवस्थितपणे दूध पीत आहे की नाही हे बघणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे बर्पिंग म्हणजे बाळाचा ढेकर काढणे. तर बाळाचा ढेकर काढणे का इम्पॉर्टंट आहे? तर प्रत्येक फीडिंग नंतर बाळाला ढेकर काढणं खूप गरजेचं आहे. कारण दूध पिताना बाळाच्या पोटात हवा सुद्धा जात असते आणि ही हवा बाहेर आली नाही तर बाळाला गॅस, डिस्कम्फर्ट आणि बाळाचं पोट दुखणं आणि बाळाचं रडणं सुद्धा वाढू शकतं. म्हणूनच बाळाचं दूध पिऊन झालं की 2 ते 5 मिनिटं बाळाला खांद्यावर ठेवून हलक्या हाताने थोपटलं की बाळाचा ढेकर निघत असतो. सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे ती म्हणजे बाळाची झोप. नवजात बाळ दिवसात साधारण 16 ते 18 तास हे झोपत असतं. पण ही झोप एकदम लांब नसते. ते 2 ते 3 तासाच्या छोट्या-छोट्या भागांमध्ये ती असते. आता डे नाईट कन्फ्युजन हे नॉर्मल आहे. अनेक आई म्हणतात, "माझं बाळ दिवसा चांगलं झोपतं आणि रात्री जागं राहतं." पण हे पूर्णपणे नॉर्मल आहे. कारण बाळाला अजून डे नाईट फरक समजलेला नसतो. आता बाळासाठी काही स्लीप टिप्स मी सांगणार आहे. बाळ झोपलेलं असेल तर त्याला जबरदस्ती तुम्ही उठवू नका. पण जर 3 ते 4 तास झालेला आहे, बाळाने दूध पिलेले नसेल, तर बाळाला उठवा आणि दूध पाजा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बाळाला नेहमी पाठीवर म्हणजे बाळाच्या बॅक साईडलाच झोपवा. बाजूला उशी, पिलो, टॉयज काहीही ठेवू नका. बाळाच्या चेहऱ्यावर काहीही येणार नाही याची काळजी घ्या. बाळाला डायपर वापरणं खरंच गरजेचं आहे का? तर उत्तर आहे डायपर वापरणं गरजेचे नाही, पण खूप युजफुल आहे. जसं की पूर्वी डायपर नव्हते तरीही बाळ वाढलीच ना, म्हणजे डायपरशिवायही बाळाची काळजी घेता येते. पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये डायपर वापरल्याने आईचं काम खूप सोपं होत असतं. डायपर वापरण्याचे फायदे काय आहे? बाळ आणि आई दोघांनाही आराम मिळतो. रात्री वारंवार कपडे बदलावे लागत नाही. बाळाची झोपसुद्धा डिस्टर्ब होत नाही आणि ट्रॅव्हल करताना हे डायपर खूप सोयीचं असतं. पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की डायपर खूप वेळ बदलला गेला नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. डायपरचे पॉसिबल प्रॉब्लेम्स काय आहे? तर याच्यामुळे बाळाला डायपरचे रॅशेस येऊ शकतात, म्हणजे त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो. बाळाला इरिटेशन, खाज होऊ शकते. बाळाला स्किन इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. मग डायपर सेफ कसा वापरायचा? तर प्रत्येक 2 ते 3 तासांनी बाळाचं डायपर बदला आणि ते चेक करा. ओला झाला की लगेच बदलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रात्री लाँग ड्युरेशन डायपर वापरू शकता, पण सकाळी तो लगेच वापरा आणि रात्रीसुद्धा डायपर चेक करत राहा आणि ओला झाला असेल तर लगेच तो बदला. आता एक्स्ट्रा केअर टिप्स काय आहे? प्रत्येक वेळी क्लीन करून स्किन बाळाची ड्राय करायची आहे. डायपर रॅश क्रीम वापरायची आहे. दिवसातून किमान 2 ते 3 वेळा बाळाला डायपर फ्री टाईम ठेवा. हे बाळाच्या स्किनसाठी खूप हेल्दी असतं. आणि सगळ्यात बेस्ट काय आहे? दिवसात काही वेळ डायपर फ्री ठेवा. म्हणजे या काळात बाळाला डायपर घालू नका आणि गरज असेल तेव्हाच डायपर वापरा. म्हणजेच फुल टाईम डायपर. बाळाचं एक सोपं रुटीन आपण समजून घेऊया. जसं की बाळाने दूध पिलं म्हणजे फीडिंग केलं, नंतर बाळाचा ढेकर काढला, बाळाने सूप वगैरे केली असेल तर बाळाचं डायपर चेंज आणि बाळ थोड्या वेळ खेळतं आणि परत झोपतं. असं एक बाळाचं रुटीन असतं आणि हा सायकल दिवसभर रिपीट होत असतो बाळाचा. पण लक्षात ठेवा, न्यूबॉर्न बेबीला एक फिक्स रुटीन हे नसतं. प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि ते परफेक्टली ओके आहे. त्यात आपल्याकडून काही कॉमन मिस्टेकसुद्धा होत असतात. तर त्या बघा, जास्त बाळ खूप रडतंय म्हणून लगेच घाबरून जाऊ नका. नेहमी 3 गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहे. बाळाला भूक लागली का? बाळाचा डायपर ओला आहे का? किंवा बाळाला झोप येत आहे का? या गोष्टी बाळाच्या चेक करा.
यामुळे बाळसुद्धा रडत असू शकतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईने स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण हॅप्पी मॉम म्हणजेच हॅप्पी बेबी. आणि सुरुवातीचे काही दिवस थोडे कठीण असतात, पण हळूहळू तुम्हाला सगळं समजू लागेल. तुम्ही परफेक्ट नसाल तरी चालेल, पण तुमचं प्रेम आणि तुमची काळजी तुमच्या बाळासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच बेबी केअर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.